नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। मस्त असे उकडीचे मोदक आणि वरतून मस्त असं भरपूर साजूक तूप। तर आंब्यांचा सीझन संपायच्या अगोदर ना प्रत्येकाने हे जे उकडीचे मोदक आहे ना नक्की बनवायला पाहिजे। मोदकांचे वेगवेगळे प्रकार तुम्ही बनवलेही असेल आणि खाल्लेही असेल। त्यातले त्यात हे जे आंबा मोदक आहे ना हे अतिशय भारी लागतात, बनवायलाही सोपे आहे आणि खायला तर त्याहून भन्नाट आहे। चला तर मग कसे बनवायचे हे आंबा मोदक ते पाहूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर सर्वात अगोदर आपण आता सारणाची तयारी करून घेऊया। तर सारण बनवण्यासाठी इथे मी एक अख्खा ओला नारळ घेतलेला आहे, त्यात अर्धा कप इथे बारीक कापलेला गूळ, अर्धी वाटी आपल्याला मँगोचा गर आणि थोडीशी ड्रायफ्रूट घ्यायची आहे। आता सर्वात अगोदर कढईमध्ये आपल्याला एक चमचाभर साजूक तूप टाकायचं आहे। त्यामध्ये जो अख्खा नारळ आहे ना तो मी किसून घेतलेला आहे, तर इथे तुम्ही खोवून घेऊ शकता किंवा मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता। तर सुरुवातीला हे जे ओलं नारळ आहे ना काही मिनिटांसाठी आपल्याला थोडंसं सुकवून घ्यायचं आहे। बरंचसं मॉइश्चर ह्या ओल्या नारळामध्ये असतं, थोडंसं आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातलं जे थोडंसं पाण्याचं प्रमाण आहे ते थोडं कमी करून घ्यायचं। त्यानंतर बाकीचे जिन्नस आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे। त्यात मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे, तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट टाकू शकता किंवा ड्रायफ्रूट नसेल तर तुम्ही स्किप केले तरीही चालेल। त्यानंतर आपल्याला बारीक कापलेला गूळ घ्यायचा आहे। आता गुळाचं जे प्रमाण आहे ना मी थोडंसं कमी घेतलेलं आहे। तर इथे जो ओला नारळ घेतलेला होता किसलेला, बरोबर मेजरिंग कपाने म्हणाल तर 2 कप भरलेला होता, तर 2 कपासाठी 1 कप गूळ लागतो। परंतु यामध्ये आपण आंब्याचा गर वापरलेला आहे, कारण आंब्यामध्येही गोडवा असतो, नाहीतर आपलं जे सारण आहे ना जास्त गोड होण्याची शक्यता असते। त्यामुळे मी इथे 2 कप जो ओला नारळाचा किस आहे त्यासाठी अर्धा कप इथे बारीक किसलेला गूळ घेतलेला आहे आणि अर्धा कप इथे आपल्याला आंब्याचा पल्प घ्यायचा आहे। आता हे सर्व जिन्नस छान अशी आपल्याला एकजीव करायचं आहे। आता हे जे मिश्रण आहे ना थोडंसं कोरडं होईपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवरती शिजवायचं आहे। तर सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत बरोबर हे मिश्रण शिजण्यासाठी मला 7 ते 8 मिनिटे एवढा वेळ लागलेला आहे। मिश्रण बरंचसं कोरडं झालेलं आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल, बराचसा ओलावा यातला कमी झालेला आहे। त्यानंतर आता यामध्ये मी थोडंसं अजूनच हे जे सारण आहे ना टेस्टी लागावं याकरता मी खवा वापरलेला आहे। साधारणतः पाव कपाच्या आसपास इथे मी यामध्ये खवा वापरलेला आहे। खवा वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, परंतु खवा वापरल्यामुळे आपले जे सारण आहे ना अजूनच टेस्टी लागतं। जर खवा नसेल तर 2 चमचे तुम्ही मिल्क पावडर किंवा एखादा जर पेढा असेल ना तुमच्याकडे, एक पेढासुद्धा यामध्ये घालू शकता किंवा नाही टाकलं ना तरीही चालेल, काहीच हरकत नाही। सारण शिजल्याच्या नंतर सर्वात शेवटी मी भाजलेली खसखस आणि पाव चमचा वेलची आणि जायफळाची पूड घातलेली आहे। तर या ठिकाणी आपलं जे सारण आहे हे शिजलेलं आहे। हे पहा, अगदी मस्त हे आपलं सारण या ठिकाणी तयार झालेलं आहे। लगेचच आता उकडसुद्धा काढून घेऊया। तर या ठिकाणी पातेल्यामध्ये 1 कपभर मी इथे पाणी घेतलेलं आहे, त्यातच आपल्याला चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे आणि 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आहे। त्यातच आपल्याला अर्धी वाटी इथे मी मँगोचा जो गर आहे तो घेतलेला होता तो टाकून घेऊया आणि हे जे मिश्रण आहे आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे पाण्याला छान अशी उकळी काढायची आहे। पाण्याला छान उकळी आली की लगेचच इथे मी आता 1 कपभर पाणी घेतलं होतं, त्यासाठी बरोबर 2 कपभर इथे मी जे तांदळाचं पीठ आहे ते घेतलेलं आहे। आता इथे मोदक बनवण्यासाठी इथे मी आंबा मोहर जे तांदूळ असतं ना त्याचं पीठ घेतलेलं आहे। सुरुवातीला जे आंबे मोहर तांदूळ होते ते स्वच्छ धुवून त्यानंतर गिरणीमधून दळून आणलेले आहे। छान असं बारीक पीठ मी इथे दळून आणलेलं आहे आणि तेच पीठ हे मी मोदकांसाठी घेतलेलं आहे। तर आता हे छान एकजीव करून घेऊया। छान एकजीव झाल्याच्या नंतर यावरती एक 5 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि छान अशी वाफ काढायची आहे। जर वाफ व्यवस्थित बसली नाही किंवा हे पीठ व्यवस्थित शिजलं जर नाही ना तर आपले जे मोदक आहे ना त्यांना चिरा पडतात, भेगा पडतात, त्यासाठी ही वाफ बसणं फार गरजेचं आहे। एक 5 मिनिटं याला असंच ठेवायचं। 5 मिनिटांनंतर हे जे पीठ आहे ना आपण मळायला घेणार आहोत। तर हे पहा, पिठाला छान अशी वाफ बसलेली आहे, छान व्यवस्थित आपलं हे पीठ शिजलं गेलेलं आहे। आता हे लगेचच परातीमध्ये काढून घेऊया आणि छान असं मळून घेऊया। पीठ भरपूर गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला असं स्मॅशर असेल किंवा वाटी किंवा तांबे घेऊन अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्याच्या गुठळ्या आहे त्या मोडून घ्यायच्या आहे आणि हलकंसं कोमट झाल्याच्या नंतर हाताला सोसवेल त्यानंतरच आपल्याला हे जे पीठ आहे हाताने मळायचं आहे। आणि मळत असताना इथे आपल्याला थोडं पाणी लागणार आहे, तर थंडच पाणी या ठिकाणी घेतलेलं आहे। थोडं थंड पाणी टाकायचं आहे आणि हे जे पीठ आहे ना छान असं आपल्याला अगदी लोण्यासारखी मऊसूत जोपर्यंत उकड होत नाही तोपर्यंत मळून काढायचे आहे। हे पहा, अगदी छान अशी ही जी उकड आहे ती मळून घेतलेली आहे।
एकदम जितकं तुम्ही ही उकड छान मळाल ना, तितकी आपले जे मोदक आहे ना मऊसूत होतात आणि कुठेही आपल्या मोदकांना चिरा पडत नाही. तर ही गोष्ट मोदक बनवताना लक्षात ठेवायची आहे. तर थोडासा गोळा बघायचा हातावरती, चेक करून बघायचं आपली जी उकड आहे ही व्यवस्थित शिजली गेली आहे की नाही. कुठेही यांना साईडने भेगा पडत नाही, म्हणजे आपली जी उकड आहे ना अगदी परफेक्ट तयार झालेली आहे. लगेचच मोदक बनवायला घेऊया. तर सारणही थंड झालेलं आहे. आता हे जे मोदक आहे ना आपण साच्यामध्ये बनवणार आहेत, किंवा तुम्ही हातानेही बनवले ना तरीही चालतील. आता नवशिके असेल, बऱ्याच जणांना मोदकांना कळ्या पाडायला येत नाही, तर त्यांच्यासाठी हा जो साचा आहे ना अगदी सोपी पद्धत आहे. तर तुम्ही साच्याने बनवू शकता. थोडासा गोळा घ्यायचा, हाताला तेल लावून घ्यायचं आणि साच्यामध्ये अगदी एकसारखा हा जो पिठाचा गोळा आहे ना तो पसरवत चालायचा आहे. म्हणजे आपले जे मोदक आहे ना जास्त जाडसुद्धा होणार नाही. असं पिठाचा जो गोळा आहे ना थोडासा वरती काढायचा, ज्यानंतर आपण जे सारण भरणार आहोत ना ते व्यवस्थित आपल्याला दाबून पॅक करता येईल यासाठी असा पिठाचा गोळा वरती काढायचा आहे. आता भरपूर सारं सारण आपण आता यामध्ये भरणार आहोत. जर तुम्हाला मोदकांना कळ्या पाडता येत असेल ना तर तुम्ही कळ्या पाडून हे मोदक बनवू शकता. आता जी पद्धत तुम्हाला सोयीस्कर वाटेल किंवा जी सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही हे मोदक बनवू शकता. अतिशय सोपे मोदक आहे आणि खायला तर अतिशय भारी लागतात. तर हे पहा, अगदी मस्त हे आपले जे मोदक आहे ना या ठिकाणी तयार झालेले आहे. अगदी मस्त असे हे मोदक तयार झालेले आहे. तर मोदक बनवण्याची ही जी साच्याची पद्धत आहे ना एकदम सोपी आहे. नवशिकेसुद्धा आरामात बनवू शकतात. तर अगदी मस्त हे मोदक आपले या ठिकाणी तयार झालेले आहे आणि रंगसुद्धा अगदी छान असा सुरेख आलेला आहे. मोदक हे फक्त गणेश चतुर्थीपुरतंच मर्यादित नाही, तर मोदक हे आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. त्यामुळे हे आपण जेव्हाही आपल्या मनात येईल ना तेव्हा हे बनवून खाऊ शकतो. तर आता सध्या सीझन चालू आहे, तर आंब्यांचं सीझन आहे, तर त्यामुळे हे आंबा मोदक नक्की तुम्ही ट्राय करा. तर बोलता बोलता माझे सगळे या ठिकाणी मोदक तयार झालेले आहे. आता जर तुमचं सारण उरलं असेल ना तर हे तुम्ही अगदी फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस आरामात स्टोअर करून ठेवू शकता. परंतु मी जेवढं पीठ आणि जेवढं सारण घेतलं होतं ना तर त्यात माझे बरोबर 18 मोदक या ठिकाणी तयार झालेलं होतं. कारण हे जे मोदक आहे ना माझे मोठे आहे. जर तुम्ही 21 मोदक बनवणार असाल ना, आता हा साचा माझा थोडा मोठा होता त्यामुळे माझे 18 मोदक तयार झालेले आहे. जर तुमचा साचा लहान असेल किंवा हाताने बनवणार असाल तर 21 मोदक तुमचे आरामात तयार होतात. तर हे पहा, मोदक काय मस्त असे सुंदर सुबक असे तयार झालेले आहे. साच्याने बनवल्याच्या नंतर वरचा जो भाग आहे ना थोडासा पसका असतो, त्याला हाताने थोडंसं असं निमुळतं करायचं, म्हणजे आपला जो मोदक आहे ना अजूनच आखीव रेखीव आणि सुबक दिसतो. तर सर्व जे मोदक आहे बनवून रेडी झालेले आहे. आता लगेचच वाफवण्यासाठी घेऊया. तर वाफवण्यासाठी इथे मी केळीच्या पाण्यामध्ये हे वाफवणार आहे, किंवा तुमच्याकडे हळदीचं पान असेल तर हळदीच्या पानामध्ये, किंवा एखादा साधा रुमाल असेल किंवा एखादा सुती कपडा असेल तो एखाद्या स्टीमरवरती किंवा चाळणीवरती अंथरायचा आणि त्यानंतर पाण्यामध्ये बुडवून आपल्याला हे जे मोदक आहे त्यामध्येच ठेवायचे आहे. त्यामुळे काय होणार आहे, आपले जे मोदक आहे ना थोडेसे बनवत असताना सुकले असेल तर ते छान असे ओलसर राहतात आणि छान असे वाफलेसुद्धा जातात, छान मऊसूत होतात. वरतून छान अशा केशरच्या काड्या लावून घेऊया, असेल तर लावा, अजूनच छान सुबक आपले जे मोदक आहे दिसणार आहे आणि केशरचा जो रंग आहे ना तो सुद्धा मोदकांवरती छान असा उतरेल. तर इथे मी काही केशरच्या काड्या यावरतून लावून घेतलेल्या आहे. आता वाफण्यासाठी आपल्याला 10 ते 12 मिनटं हे ठेवायचे आहे. 10 ते 12 मिनटामध्ये आपले जे मोदक आहे हे छान असे मऊसूत वाफले जातात. वाफताना सुद्धा एक काळजी घ्यायची आहे, जर आपले मोदक व्यवस्थित वाफले गेले नाही ना, खाताना हे जे मोदक आहे, जे पीठ आहे मोदकांच्या बाहेरच्या आवरणाचं ते दातांना चिकटतं. तर म्हणजे काय, आपले जे मोदक आहे ना हे व्यवस्थित शिजले नाही. तर 10 ते 12 मिनटं, जास्तीत जास्त 15 मिनटं तरी आपल्याला हे मोदक छान असे वाफवून घ्यायचं आहे. त्यापेक्षा कमी आपल्याला हे वाफवायचं नाही. झाकण काढल्याच्या नंतर चेक करायचं, वरचं जे पीठ आहे ना मोदकांच्या आवरणाच्या वरचं, हाताला जर चिकट लागलं तर अजून 1-2 मिनटं अजून त्याला वाफवून घ्यायचं. परंतु जर नाही लागलं तर आपले मोदक व्यवस्थित शिजले आहे. तर सर्व जे मोदक आहे मी 2 बॅचमध्ये शिजवून घेतलेले आहे. तर हे पहा, काय मस्त असे फुलल्यानंतर ह्या मोदकांना चकाकीही आलेली आहे आणि जे केशर आहे ना ते सुद्धा छान असं मेल्ट झालेलं आहे. तर आपले मस्त असे उकडीचे आंबा मोदक या ठिकाणी तयार झालेले आहे. रंगही अगदी छान आलेला आहे. अगदी लगेच बघून तोंडात टाकायची इच्छा होत आहे. मस्त असा आंब्यांचा सुगंध आणि त्यात ओल्या नारळाचं सारण, हा काय मस्त असं कॉम्बिनेशन आहे. तर वरतून थोडंसं साजूक तूप घालायचं आणि हे जे मोदक आहे ना गरम गरमच खायला घ्यायचे. अतिशय भारी लागतात. मी तर ट्राय केले आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते मला पटापट कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. फोडून दाखवते आतमध्येपर्यंत आपलं जे मोदक आहे ना काय मस्त असं मऊ लुसलुशीत तयार झालेलं आहे. हे सुद्धा तुम्हाला यावरून दिसेलच. तर हे पहा, मस्त हे मोदक तयार झालेले आहे.
आता रेसिपी पाहत इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.